मित्रांनो नमस्कार. माझं नाव राज राजापूरकर आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार या पक्षाचा ओबीसीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मला आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक फार महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आणि देशातल्या जनतेने लक्षात ठेवावं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही आहे. हे पोलीस खात्यामधले लोक आहेत, त्यांच्या अंगावरती वर्दी आहे ना, ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो न्यायिक अधिकार मिळतो, न्यायालयात चालतात ना, ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. या समाजामध्ये जी लोक चालत आहेत ना, यांना यांचे जे मूलभूत अधिकार मिळालेत ना, तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे. सांगायचं भाग फक्त एवढाच आहे की एक अमित शहा जे देशाच्या गृहमंत्री पदावरती आहे, म्हणून त्यांचा आम्ही मान सन्मान रिस्पेक्ट ठेवतो. तर त्या अमित शहानी लक्षात ठेवावं की ती जी खुर्ची आहे ना, ती देखील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान नाही, तर या देशातला 145 करोड भारतवासियांचा अपमान आहे. कारण या 145 करोड भारतवासियांना जो अधिकार, मूलभूत अधिकार मिळालेले आहेत ना, ते संविधानिक अधिकार आहे आणि ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सांगतो की जर येणाऱ्या 10 दिवसामध्ये अमित शहा यांनी तमाम भारतवासियांची माफी नाही मागितली, तर दादरच्या इंदू मिलच्या बाहेर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी ओबीसी, SC, ST, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक सगळ्यांच्या माध्यमातून होते. ते फक्त यासाठी की माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या देवाऱ्यामध्ये हे फोटो आहे. अमित शहा भगवान श्रीरामाचे फोटो लावत असतील, श्रीकृष्णाचे लावत असतील, शंकराचे लावत असतील, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील लावावे, ही माझी त्या ठिकाणी त्यांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज इथून सांगतो की जो कोणी या देशामध्ये, या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमान करेल, वादग्रस्त वक्तव्य करेल, विष पेरेल, त्याला आम्ही सोडणार नाही. धन्यवाद.